पालखी त्याला बसवून ही सगळं प्रदक्षिणा घालणार. म्हणजे आम्ही त्यांना आज देव मानलेला आहे अख्ख्या गावाने. ते सालं मारायला येतात ना, ते जिथे नारळ पडतो तिथनंच ती सालं मारायची आहेत. पण आता ते काय ऐकत नाही, पुढे येतात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय भावाई देवीच्या यात्रेला. भावाई देवी म्हणजेच आपल्या मच्छीमारी लोकांची आराध्य दैवत. जसं मुंबईमध्ये एकविरा आईला पूजतात तसंच इथे भावाई देवीला पूजतात. आता भावाई देवी म्हणजेच दिरबा देवी म्हणजेच आमची कुलदैवत. तर आपण तिथेच जायचं आहे आता आणि आज आहे यात्रा. तर पाहूयात ती यात्रा कशी असते आणि पालखी वगैरे असते तर तेही पाहूयात आपण. तर या माझ्यासोबत. वरून चालू आहे आम्ही यात्रेला, भावाई देवीच्या यात्रेला. मस्त बाईकवरून चाललोय. नेहमीच गाडीने जातो, यावेळेस बाईकने चाललोय. निसर्ग खूप मस्त वाटतोय बघा. पाऊस पडून गेलाय तर खूप छान छान हिरवं चाललंय. तर बघा हा रस्ता आहे तो दिरबा देवीकडे जातो मंदिराकडे आणि ते श्री हनुमान मंदिर आहे. तर आता आपण कट्या गावावरून आलो आहे आणि दिरबा देवीच्या इथे पोचलो आहे. हे बघा हेच मंदिर आहे, दिरबा रामेश्वर मंदिर जामसंड्यातलं. तर या आत जाऊयात. हे बघा हे आमचे काका आहेत. काका ते छोटे दोघं कुठे गेले? ते तुमचेच ना ते? हो, त्यांची बदलली ती, त्यांची दुसरी पुजाऱ्यांची होती ती. हां, अच्छा, त्यांची आता बदलली. ओके. तर आम्ही आहोत प्रभू कट्यावरचे आणि आता जाऊयात आतमध्ये. हे बघा हे रामेश्वर मंदिर. इथे चप्पल काढायची आपल्याला आणि जायचं आहे. हे आहे मंदिर दिरबा देवी. आता आपण पोचलोय दिरबा देवीच्या मंदिरात, आमच्या कुलदेवीच्या. तर मी तुम्हाला दाखवते किती छान सजवलंय देवीला. थांबा. नमस्कार, मी निलेश तुकाराम गाडी इथला गाडी समाजाचे जे काय आज मी पाळीदार आहोत त्यापैकी मी आहे. आणि आता हा जो भाऊईचा उत्सव आहे हा श्रावण महिन्यातल्या सोमवारी होतो. पण काही अडीअडचणीमुळे जर मानकऱ्यांपैकी कोणाला अडचण असेल तर तो पुढे जातो. आणि आता ही जो भाद्रपदच्या पहिल्या सोमवारी होत आहे त्या कारणामुळेच होत आहे. आज भाद्रपद महिन्यातला सोमवार आहे आणि त्यामुळे आणि गणपतीनंतर होत नाही. कारण मग जर एकदा श्रावण महिना संपून गेला तर आणि जर पुढे दिवस मिळाला नाही तर गणपतीनंतर हा उत्सव होत नाही. त्यामुळे श्रावण महिन्यातल्या चौथ्या सोमवारी कायम हा उत्सव असतो. पण अडीमुळे तो पुढे जातो. आणि आज ह्या उत्सवाची अशी माहिती म्हणजे अशी आहे की भावई देवीला दिरबा देवीला ही दिरबा देवी ही ह्या ठिकाणी जेव्हा होती तेव्हा यवनांच्या काळामध्ये जेव्हा इथले मानकरी होते गावित समाजाचे तेव्हा यवनांची जे साम्राज्य आणि मुसलमान राज्यकर्त्यांची जी गुरुमी चालू होती तेव्हा हिंदू देवतांची विडंबना होत होती आणि ती आपल्या देवतेची विडंबना होता कामा नये म्हणून ही दिरबा देव होती ती त्यावेळच्या तथाकथित जे मानकरी होते त्यांनी ती देवी पाचार खाडीमध्ये नेऊन ठेवली. आणि त्यानंतर काही कालानंतर शिवरायांची जी काय स्वराज्य स्थापना झाली आणि त्यानंतर यवनांची जी आक्रमणं ती थांबली. आणि त्यावेळेमध्ये त्यावेळेच्या ज्या जे मानकरी होते त्यांनी जी देवीचे पाषाण तिकडे हे केलेलं होतं ना त्यांना काही प्रमाणात काही त्रास होत लागला असेल आणि त्यामुळे इथलं त्यांनी ह्या आता चालू जे मानकरी आहेत त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यावेळी त्या मानकऱ्यांनी भावईला इथे बसवलं होतं. आणि काही पिढ्या गेल्यानंतर
पहिल्या मानकऱ्या पिढ्या गेल्यानंतर त्यांच्या पिढीतल्या एखाद्या कोणातरी ढवळे माणसाला किंवा खवळे माणसाला त्याला ती देवी तारामुरीच्या आपल्या खाडीमध्ये मिळाली आणि ते पाषाण त्यांनी तिथे चौथार म्हणून आहे तिथे ठेवलेलं होतं. पण त्याला त्याच वेळी जागृत झालं की इथे माझी जागा नाही, तिथे जामचंड्याच्या माळावर जागा आहे. आणि त्यावेळेचे जे आता हे चालू जे मानकरी आहेत त्यांच्याशी संगमत करून इथे विचारणा करून देवाला कौल लावून ते निश्चित करण्यात आलं आणि ती परत मूर्ती इथे आपल्या ठिकाणी जी पहिली होती तिथे आणून ठेवली गेली. आणि मग तिथे ती भावई होती, तिला तिकडे आमच्या ह्या देवळाच्या उजव्या साईडला एक घुमटी आहे तिथे बांधून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळी त्या देवीने तिथं वचन दिलं होतं की तुला एक दिवस देईन म्हणून, आणि तो दिवस हा आहे. आणि त्यानंतर हा दिवस असा पण आहे की हा जो गाव होता तिथे म्हणजे भूतांचं साम्राज्य होतं आणि हा गाव जेव्हा वसून दिला तो जैन आकार जंगम असं म्हणतात, त्या जंगमाचा हा दिवस आहे आणि हा भावईचा दिवस आहे. आणि हा जंगम म्हणजे म्हणजे जो ह्या वर्षीचा पाळीदार असेल घाडी त्याला त्या स्वरूपात त्याला सजवतात. आणि जो आमच्या जुन्या गावाची सीमा आहे त्या सीमेच्या संपूर्ण घरामध्ये जाऊन त्याची पूजा होते आणि ती आता पूजा पूर्ण झालेली आहे. आणि दिवसभर इथे उत्सव असतो. हा साधारण उत्सव सोमवारचाच होतो म्हणजे श्रावण महिन्यात. काकांनी खरंच खूप छान सांगितलं आपल्या भावई देवीबद्दल. आणि आता आपण वेट करूयात, आता पालखी येईल तर पालखीचं आपण बघूयात कसे आहेत. आणि सगळे बसलेत बघा, सगळेच थांबलेत उत्सव पाहण्यासाठी. हे आज भावई असल्यामुळे आम्ही एक गाडी गावकर म्हणून असतो त्याला आम्ही जंगम बनवतो. असं सगळं त्याला पितांबर सोवळं सगळं नेसवून हे सगळं पगडी वगैरे घालून त्याला देव बनवतो. सगळ्यांच्या घरी दारावर फिरवतो. त्याचं मानपान त्याच्या हातात विडा प्रसाद म्हणून भाकरी अशी ते सर्व गावातले लोक देतात. आणि आता सगळं गाव पुरा फिरून झाला, आता त्याला आंघोळ घातली. आता नेऊन तिथे घरी त्याला जरा एक विश्रांती पाहिजे. पुरा सकाळ दिवसभर फिरताय तर आता त्याला अर्धा तास विश्रांती देणार, दूध केळी देणार आणि त्यांना हे करणार. नंतर ही पालखी काढली आहे, पालखी त्याला बसवून ही सगळं प्रदक्षिणा घालणार. म्हणजे आम्ही त्यांना आज देव मानलेला आहे अख्ख्या गावाने. बरोबर. हे त्यांचं एक वस्त्र आहे. हे वस्त्र पगडी सोवळं हे सोवळं आहे. हे ना सोवळं आता कट्यावरीचा लेकरू असा या क्वालिटी जी घालून असा कुटुंब किंवा मुलाबाला शिक्षण नोकरी धंदो व्यवसाय जो काय एकरा करतं त्याचं संरक्षणाची त्याचप्रमाणे त्यांचं रखवालदार आज घर कुटुंबाच्या संरक्षणाक उभं करतं तू त्या ठिकाणी उभी राहतं. तसं या दोघं बैलांचं मावळीवशी फिरव धंदो कुटुंब मुलाबाला शिक्षण नोकरी धंद्यात डाग न लागता अशी त्यांनी जबाबदारी करून सांभाळ. तर आता आपण बघितलं आज जाऊन भावई देवी आणि ही दिरबा देवीच आहे. तर ही भावई देवी म्हणून पण बोलतात आणि बरेच जणचं आराध्य दैवत आहे, पूजतात देवीला. आता देवीची पालखी निघेल तर आपल्याला तीच पाहायची आहे. मंदिराच्या भोवती अशी पालखी निघेल तर आपण ती बघूयात. आणि देवीच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं असाल तर प्रभू वस आहे, म्हणजेच आमचा वस तिकडे ठेवला आहे. आणि बाहेर आता सगळे बसले आहेत, सगळे थांबले आहेत, पालखीचाच वेट करतात. आता पालखी निघणार आणि ती पूर्ण फिरणार तर आपण तेही कॅप्चर करूयात, तेही बघूयात कसं असतं ते. सजून त्या पालखीमध्ये बसून इकडे खाली घेऊन येणार. पण ती खाली घेऊन यायच्या अगोदर इथे जे कट्टा गावी समाज जे लोक असतात ते इथे आपला तो भावईचा जो नाच असतो तो नाच करायचा असतो. आणि तिथे त्यांनी ते म्हणायचं असतं की भावई भावई भाव घे खवळी दोड्या गाव घे असं ते म्हणत ते नाचत असतात ती पालखी येईपर्यंत. आणि ती पालखी त्यांच्या टप्प्यामध्ये आली की त्या पालखीवरून त्यांनी नारळ फेकायचा असतो आणि तो नारळ तिथे पडेल
त्या पडलेल्या नारळाच्या ठिकाणावरून शिंगम्याला जेव्हा ते सालं मारायला येतात ना, ते जिथे नारळ पडतो तिथनंच ती सालं मारायची आहेत. पण आता ते काय ऐकत नाही, पुढे येतात. काय करायचं? आणि आता असं कार्यक्रम आहे, तो आता पुरा झाल्यानंतर मग जो संध्याकाळचा जो कार्यक्रम असतो तो सस्पेन्स असतो. म्हणजे इथे गावातली माणसं पण कोण बाहेर नसतात, संपूर्ण गावात काळोख केला जातो आणि गावातली जी भूतं असतात, भूतं येतं ती पिटाळली जातात. आणि आता जो कार्यक्रम आहे तो 8-7:30 नंतर होतो. आता भाविक लोक 7 इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम करणार आहेत. नारळ फेकण्याचा मान कट्ट्या गावातील मानकरी ग्रामस्थांना आहे. हा नारळ पालखीच्या वरून जायला पाहिजे आणि तो नारळ ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणावरून होळीला साल्प मारण्याची प्रथा परंपरा आहे. या वर्षीचा हा मान माझ्या वडिलांना मिळाला. देवगड पट्ट्यातील श्री दिर्बारामेश्वर मंदिराची ही रूढी परंपरा नव्या पिढीने जपावी हीच माझी या व्लॉग थ्रू सदिच्छा. जर तुम्हालाही हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्लॉग शेअर करा, जेणेकरून आपली ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. आता आपण कुठे चाललोय काका? आता देवघरात. देवघरात. आणि गाड्यांचं मोठं घर जे आहे ना त्या घरात चाललं. तिथे आता चहा वगैरे मिळणार. प्रसाद मिळणार. प्रसाद म्हणून काय देतात? ते पोळ्या देतात. आंबोळ्या. नाहीतर सगळ्यांना वाटेल पुरणपोळी. नाही आंबोळ्या. ते नेऊन उद्या तिकडे तीरावरती भाऊ हे आहे ना सतवी, सतवीत जाऊन तिथं पूजा करून त्यांची तिला तो प्रसाद दाखवायचा आहे. सुका